व्हिडिओ बघून पण कोण सबस्क्राइब करत नाही ना त्यांना हा खेकडा चावेल। आज आपण आलोय खेकडे बाजार बघायला आणि शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये खेकड्यांचा रस्सा कसा तयार केला जातो ते सुद्धा मी दाखवणार आहे। आ गए मेरे मौत का तमाशा देखने। नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे। मित्रांनो 12 जूनच्या संध्याकाळी जोरात पाऊस झाला कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये पाऊस चालू झाला आणि जून चालू झाला की कोल्हापूरकरांचा एक आवडता कार्यक्रम असतो तो म्हणजे पन्हाळ्याकडे जाणारा जो रोड आहे, आपला रत्नागिरीकडे जाणारा कोल्हापूरकडून जो रोड आहे त्यावर हे पूल संपल्या असा खेकडे बाजार लागतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये खेकडे या ठिकाणी येतात। ओढा नदीच्या साईडनं हे खेकडे पकडले जातात आणि या ठिकाणी अनेक लोक खेकडे खरेदीसाठी येतात। वर्षभर त्यांचं वेगळं काम चालू असते। पावसाळ्याच्या दिवसामध्ये मात्र हे खेकडे पकडले जातात। तर साधारण कुठनं आणता खेकडे? खेकडे राधानगरी साईडने राधानगरी। किती वेळ लागतो खेकडे पकडायला? किती कष्ट लागतात? रात्री जाते 12 वाजता, पहाटे येते 5-5:30 पहाटे येते। तिथंच थांबावं लागतं तुम्हाला? तिथेच थांबावं लागतं। ते आमच्याकडे डोणगी म्हणून असतात करंड्या, त्या करंड्यामध्ये जिवंत मासे टाकतो। ते मासे खोनी असे नदीला लावले की खेकडे ते येतात। नाही नदीला एक खेकडा असतोच 12 तास। पावसाळ्या दिवसातच काय पकडला जातो? पावसाळ्याला त्याची चव वाढते ना, पावसाळ्याला चव असते वाढते। इतर वेळी बी असतात पण पावसाळ्याला जास्त करून चव वाढते। असं सर्दी खोकला एक औषधी प्रमाणे असते। तर पावसाळ्या दिवसामध्ये जास्त प्रमाणामध्ये खेकडे पकडले जातात आणि ह्याला काळ्या पाटीचा नदीतला किंवा ओढ्यातला खेकडा असं म्हटलं जाते। राधानगरी गारगोटी साईडला भरपूर ओढे नद्या आहेत, त्या ठिकाणीच हे खेकडे पकडतात। चला तुम्हाला दाखवतो मोठ्या आकाराचा खेकडा आता तुम्हाला दाखवतो बघा। दरवर्षी मी तर व्हिडिओ करायला येतच असतोय आणि इथं असे खेकडे आपल्याला बघायला मिळतात। त्याची स्पेशल रस्सा तयार केला जातोय, खेकड्यांचा स्पेशल लागतोय। त्याची पण रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहे। आता हे आपले नेहमीचे विक्रेते आहेत। तर सध्या काय रेट चालू आहे आणि कसं आहे, किती वाजता येतं? सकाळी 7 वाजता येतोय आणि 300-400 रुपये रेट चालू आहे मोठ्या खेकड्यांना आणि बारके घेतले 200-150 रुपये देतोय आम्ही। 6 पीस एखादा 7 करून देतोय। 7 पीस 300 रुपये? हा मोठे। ओके, तर 300 रुपयाला 7 पीस येतात आणि बाहेर पण तुम्ही पाठवू शकतोय। कुठं पाठवताय? पुण्याला फक्त पाठवतोय, मुंबईला अवेलेबल नाही होईल। फक्त पुण्याला जाऊ शकतो। कसं पाठवताय हे लसगरीनं? लक्झरीमधनं? हो। तोडून पाठवताय का? नाही जिवंत हा असं पोतं भरून पाठवतो। होय। काय रेट पडतं त्याचा? ते काय 200 रुपये किलोने देतोय आम्ही। 200 रुपये किलो पाठवायचं रेट। ओके, मोबाईल नंबर सांगा। आमचा मोबाईल नंबर 9552560980। कॉल करू शकताय। विशाल गोसावी। तर विशाल गोसावी आहेत, बघू शकता मी खेकडा पकडलेला आहे। थोडा मोठ्या आकाराचा खेकडा आहे बघा। पूर्ण हा एक नर आहे का मादी आहे? नर आहे। नर खेकडा आहे बघूया। आणि दुसऱ्या खेकड्याची नांगी पण त्यानं पकडली हातामध्ये। अशा मोठ्या आकाराचे खेकडे या ठिकाणी मिळतात। खेकड्याबद्दल आपण सगळी माहिती घेतलीच, चला तर मग बघूया आता या खेकड्याचा रस्सा कसा तयार होतो ते। हे खेकड्याचे नांगे आणि त्याशिवाय हा असा पाय येतोय खेकड्याचा। हे पाय असे आपण तोडून असे सेपरेट केलेले आहेत। हा खेकडा जो आहे तो असा ओपन करायचा, असा ओपन होतोय। आपण थोडेसे नांगा घेऊन हा जो भाग आहे, हा भाग म्हणजे खेकड्याचा मेंदू जो प्रकार असतो आपला तो आहे, तो आपण सेपरेट काढतो। हा मेंदू आहे, हा सेपरेट काढणारा हा सगळा खेकड्याचा मेंदू। हा काढून घेतल्यानंतर परत हा भाग हा स्वच्छ करून घ्यायचा। असा हे सगळं काढून घ्यायचं। तो आता आपण जो पायाचा भाग काढलेला आहे, पाय वगैरे काढलेले आहेत ते आता ते चेचून घ्यायचे आणि चेचून घेऊन त्यातला जो गर असतोय तो आपण काढून घ्यायचा आहे रश्श्यासाठी म्हणून। आणि लोणी जर त्याला निघालंय तो आता जो आपण पायाचा भाग येतो मिक्सरला लावून घेतला, चेचून घेतल्यानंतर मिक्सरला लावून घेतला आणि जो खाली जो रस निघालेला आहे त्याचा पण ते रस्सा करणार होता। ते खोबरं किंवा आलं लसूण त्या व्यतिरिक्त लसूण आलं कोथिंबीर थोडी घालतोय। त्यात आपण थोडंसं लाल तिखट आणि थोडा आपण वाटून घेतलेला जो मसाला आहे तो आपण तो मसाला त्यात घालतोय थोडा। ते आपण रस्सा किती प्रमाणात करणार त्या प्रमाणात आपण तो मसाला घातलाय। त्याचबरोबर आपण हे घालतोय
कांदा तिखट लसूण चटणी. कांदा लसूण चटणी घालतोय आपण. कांदा लसूण चटणी. कांदा लसूण चटणी घालतोय. त्यानंतर चवीपुरतं मीठ थोडं घालायचं. हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं. ते असतोय पूर्ण भाजून तयार होतोय. आता जो आपण मसाला जो भाजून घेतला आहे त्यात आपण जे पाणी काढलेलं आहे पाय म्हणजे खेकड्याचे जे पाय आपण वाटून घेतलेले आहेत त्याचं जे पाणी काढले ते आपण त्यात मिक्स केले. त्याला एकसारखं हे करून चालेल. त्याला ढवळत राहायला लागते पूर्ण. नाही तर तो हा रसा जर आपण तसंच ठेवला आणि त्याला जर उकळी फुटली तर मग तो फुटतोय, जास्त फुटतोय. जास्त फुटल्यामुळे कसं त्याला गुटाया होतात आणि रसा खराब होतोय. उकळी ज्या वेळेला आपण काढत असतोय त्याच वेळेला आपण ते हलवत राहायचं एकसारखं. आता आपण जे भेजा फ्राय करणार आहे त्याच्यासाठी आपण तेल गरम करतोय. तेल थोडं घालून टोमॅटो, आता रसा आपण उकळी फुटले रशाला त्यात आपण जे पेंदे जे आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत ते पेंदे आणि त्याच्या नांग्या त्या आपण त्यात घालून ते थोडं शिजवून घ्यायचं आहे. एजंट लोक आहेत. त्यात आपण आता कांदा मिरची हे कांदा लसूण चटणी घालायची त्यात चवीपुरती. त्यानंतर थोडं मीठ, पूर्ण एकजीव झालेला आहे. त्यात आपण जो हे काढलेला आहे मेंदू जो काढलेला आहे खेकड्याचा तो मेंदू आपण त्यात मिक्स करतोय. त्यानंतर ते पूर्ण हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं ते मेंदू. तर ते जसं शिजेल तसं त्याला कट येतोय आपण. हां, आणि कलर बदलतोय त्याचा थोडासा लालसर कलर येतोय. हां, आता आपण जे नांग्याने जे पेंदे घातले ते शिजले चांगलं. आता शिजल्यानंतर ते पूर्ण सगळं बाहेर काढून घ्यायचं ताटात एका. आणि त्यानंतर मग आपण बाकीचं ते मसाला फ्राय जो करणार आहे ते करून घ्यायचं त्याचे. ते आपण जे नांग्याने जे पेंदे टाकले आहेत ते मसाला फ्राय करून घेण्यासाठी आपल्याला शिजवून घ्यायला लागते ते. आणि ते शिजवून घेण्यासाठी आपण त्यात ते घातलेलं आहे. वेगळं शिजवण्याची गरज नाही. आणि रश्यात आपण शिजवलं की रश्याचं जे तिखट किंवा मीठ ते आतून पूर्ण त्याला लागते आणि त्यामुळे त्याला चव चांगली येते. आता आपण जो मसाला फ्राय करणार आहे त्याच्यासाठी आपण तेल टाकून घेतोय. तेल गरम करून घ्यायचं. तेलात जरा आलं कांदा लसूण चटणी घालायची आणि नंतर त्यात मसाला घालायचा. चवीपुरतं मीठ घालायचं थोडं. तोच मसाला सगळीकडे हां, तोच वापरायचा. तोच मसाला सगळीकडे वापरायचा. थोडं मीठ घालून घ्यायचं आणि तो मसाला सगळा पूर्ण तेलात शिजवून घ्यायचा पहिले. मग शिजवून झाला की त्याच्यात ते नांगे आणि पेंदा टाकून पूर्ण ते हलवून घ्यायचं. थोडं एक 10 मिनटं फक्त त्याला आता शिजवून घ्यायचं. त्याला पाणी वगैरे काही घालायचं नाही. मित्रांनो, आता तयार झालेला आहे मस्तपैकी खेकड्याचा रस्सा आणि त्याचबरोबर त्याच्या पेंद्याची भाजी आणि सगळे रेसिपी रेडी आहे. थाळ्या आता लावल्या जाणार आणि मस्तपैकी जेवायला बसायचं. कुणाकुणाला हा खेकडा आवडतो हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगा ना मित्रांनो, सांगायलाच पाहिजे. आणि हा व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर हा खेकडा तुम्हाला चावेल.